मुंबईमध्ये पावसाळ्यात समुद्रकिनारी होणारे प्लास्टिक मुक्त बीएमसी कडून दादर वांद्रे इथं पायलट प्रोजेक्ट समुद्रकिनारी 2.7 कोटींचा प्रकल्प सुरू। स्वच्छता कर्मचारी रॅकपिकर सह ट्रॅक्टरची मदत। मुंबईतील फोर्ट परिसरामध्ये फिरता स्वच्छतागृह असलेल्या बसमध्ये कॅफे टॉयलेट ऑन व्हील्स उपक्रमाअंतर्गत स्वच्छतागृहात खाद्यपदार्थ विक्रीचा आरोप। वर्षभरापासून कॅफे सुरू असल्याची माहिती। सातारा झेडपी सभापतींची आज निवड। दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल केले जाणार। 1 वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत। दुपारी 1 वाजेनंतर सभापतींची निवड होणार। झेडपी आवारात जमावबंदीचे आदेश लागू। अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी झाला होता राडा। अमरावतीत अवकाळी पावसाचा तडाखा। कांदा संत्रा बागांचं मोठं नुकसान। वादळी वाऱ्यानं संत्र्याची झाडं उन्मळून पडली। काढणीला आलेला कांदाही भुईसपाट। सांगलीच्या जत तालुक्यामध्ये अवकाळीचा तडाखा। डाळिंब मका द्राक्ष कांद्याचं नुकसान। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला। यवतमाळमध्ये अवकाळी पावसाचा फटका। वादळी पावसामुळे ज्वारी गव्हाचं नुकसान। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। अहिल्यानगरला अवकाळी पावसाचा तडाखा। 18,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। 35,000 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका। शेतमाल सुरक्षित ठेवण्याचं कृषी विभागाचं आवाहन। नाशिकच्या चांदवडला अवकाळी पावसाचा फटका। वादळी वाऱ्यामुळे शेडनेट उडाले। मिरची उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी। हिंगोलीच्या सेनगावाला अवकाळी पावसाचा तडाखा। गारपीट आणि पावसामुळे हळदीचं नुकसान। पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा। सांगलीच्या भिलवाडी परिसराला अवकाळीचा फटका। वादळी पावसामुळे द्राक्ष बागांचं नुकसान। वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागा कोलमडल्या। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। हिंगोली जिल्ह्याला अवकाळीनं झोडपलं। अवकाळी पावसाचा हळदीला फटका। पावसामध्ये भिजल्यानं हळदीचं नुकसान। पंचनामे करून मदत करण्याची मागणी। अवकाळीचा टोमॅटो उत्पादकांना फटका। लातूरमध्ये शेतातच टोमॅटोचा लाल चिखल। पाऊस गारपिटीमुळे टोमॅटो डागाळले। भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यानं टोमॅटो फेकले। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात। नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा फटका। काढणीला आलेल्या द्राक्ष बागाचं मोठं नुकसान। द्राक्ष डागाळल्यानं व्यापाऱ्यांची पाठ। द्राक्ष बागायतदारांचं लाखोंचं नुकसान। पुण्यातील आंबेगाव तालुक्याला अवकाळीचा फटका। वादळी पावसामुळे गव्हाचं मोठं नुकसान। पाऊस गारपिटीमुळे गहू मातीमोल। अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात। राज्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर कायम। अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। वादळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकाचं नुकसान। मत्स्य व्यवसायाला युद्धाचा फटका। डिझेल दरवाढीमुळे मासेमारी ठप्प। रत्नागिरीमध्ये शेकडो नौका किनाऱ्यावर। आवक घटल्यानं मासे महागण्याची शक्यता। पालघरमध्ये कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी। विटभट्टी व्यावसायिक शेतकऱ्यांचे हाल। डिझेल अभावी कृषीपंप बंद। शेतीची कामंही खोळंबली। गँगवॉरच्या घटनेनं नांदेड शहर हादरलं। नांदेड शहरात गँगवॉरमधून तिहेरी हत्याकांड। डीमार्ट रोडवर गँगवॉरचा थरार। नांदेडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणी। संगमनेर अल्पवयीन मुलगी ऍसिड हल्ला प्रकरणात 20 दिवस उलटूनही आरोपी सापडेना। आरोपीची माहिती देणाराच 2 लाखांचं बक्षीस। अहिल्यानगर पोलिसांकडून बक्षीस जाहीर। आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे 10 पथक तैनात।